विद्यार्थ्यांवर आध्यात्मिक संस्कार घडावेत म्हणून आत्मामालिक संकुलामध्ये दर सप्ताहाला विद्यार्थ्यांसाठी कीर्तन सोहळा आयोजित करण्यात येतो। संकुलाचे शिक्षक कीर्तनकार श्री हरिभक्तपरायण गणेश महाराज सूर्यवंशी यांचे सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये कीर्तन संपन्न झाले। कीर्तन सेवेला स्पेशल सेमी वसतिगृह विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते। अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया सर्व सुकृताचे फळ मी लाहीन क्षेम मी देईन पांडुरंगी बाप रुक्मादेवी वरू विठ्ठलीसी भेटी आपले संसवाटी करून ठेवला। गणेश महाराज यांनी संत महाराजांच्या अभंगाचे निरूपण करत संसार हा दुःखरूप असून माऊली म्हणतात तो संसार मी सुखाचा करीन, याचा अर्थ संसार हा ज्या ब्रह्मस्वरूपावर मिथ्या भासलेला आहे अशा प्रकारे विद्यार्थ्यांना निरूपण करून दाखवलेला आहे। कीर्तनकार हरिभक्तपरायण गणेश महाराज सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेमध्ये या अभंगाचा अर्थ समजावून सांगितला। यावेळी सर्व महाराज मंडळी, बालटाळकरी, संगीत व वारकरी विभाग प्रमुख, स्पेशल सेमी अधीक्षक, सुपर फाउंडेशन अधीक्षक, वसतिगृह शिक्षक व सर्व बालगोपाळ उपस्थित होते। तसेच वसतिगृह व्यवस्थापक साईनाथजी वरपे सर देखील उपस्थित होते। तर या कीर्तन सोहळ्यासाठी वसतिगृह विभागामध्ये स्पेशल सेमीचे 487, सुपर फाउंडेशनचे 150, सुपर सेमीचे 85, सीबीएससीचे 300, इंटिग्रेटेड विभागाचे 800, प्राथमिक विभागाचे 300, वारकरी विभागाचे 170 आणि आत्मरूप विभागाचे 300 असे एकूण 2600 विद्यार्थी कीर्तन श्रवणाला उपस्थित होते। आणि यासोबतच पालकांनी देखील मोठ्या संख्येने या कीर्तनासाठी आपली उपस्थिती दिली आहे। कीर्तनामुळे लहान वयात शालेय शिक्षणासोबत आध्यात्मिक शिक्षण मिळत असल्यामुळे कीर्तन सोहळ्यासाठी साईनाथ वरपे सर यांच्या मार्गदर्शनातून वसंत नारद सर व सर्व संगीत शिक्षक, महाराज मंडळी यांनी कष्ट घेतले आहे। कीर्तन महोत्सव दर रविवारी ठेवल्यामुळे आध्यात्मिक वातावरण तयार होऊन विद्यार्थ्यांना अध्यात्माची गोडी लागते आहे। कीर्तनाची सांगता ध्यानाने व आरती व जयघोषाने झाली आहे। या सुंदर अशा उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप अभिनंदन केले आहे आणि पुढील वाटचालीसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।